Good morning, students. Let us start our essay on saying please, written by A.G. Gardiner. So, look at the first paragraph on page number 14. Look at the setting of the essay, location of the essay. हा प्रसंग कुठे घडलेला आहे? City office. So, look at the conversation between liftman and passenger. Look at the first paragraph. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रसंग असा दिला आहे की सिटी ऑफिसमधल्या तरुण लिफ्टमनने एका पॅसेंजरला लिफ्टमधून बाहेर ढकलून दिलं व दुसऱ्या दिवशी त्याच्या या गुन्ह्याबद्दल, त्याच्या या कृत्याबद्दल त्याला शिक्षा झाली, त्याला दंड आकारण्यात आला. आता त्या लिफ्टमनने पॅसेंजरला लिफ्टमधून का ढकलून दिलं, त्या पाठीमागचं कारण काय होतं? प्लीज सी, पुढं दिलेलं आहे. लुक ॲट द नेक्स्ट लाईन. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. तर या घटनेमागचं, या प्रसंगामागचं कारण होतं ते म्हणजे प्लीज हा शब्द. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. कंप्लेनंट म्हणजे तक्रारदार. तो तक्रारदार म्हणतो की लिफ्टमध्ये गेल्यावर त्या लिफ्टमनला मी टॉप म्हटलं. म्हणजे टॉप म्हणजे वरचा मजला. त्याने त्या लिफ्टमनला सांगितलं की मला वरच्या मजल्यावर जायचं आहे. द लिफ्टमन डिमांडेड टॉप प्लीज. तर लिफ्टमन त्या पॅसेंजरला म्हटला की तू टॉप हा शब्द न वापरता टॉप प्लीज असं म्हण. म्हणजे थोडक्यात पोलाईट वर्ड, नम्रतादर्शक शब्द वापर, प्लीज. अँड this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. तर त्या पॅसेंजरने लिफ्टमनची विनंती धुडकावून लावली. त्याच्या सूचनेचं काय त्यांनी पालन केलं नाही आणि त्यामुळे लिफ्टमनने रागाने किंवा चिडून पॅसेंजरला लिफ्टमधून फेकून दिलं. आता विद्यार्थी मित्रांनो, घडलेला प्रसंग, घडलेली घटना खूप छोटी आहे. लिफ्टमनचं एवढंच म्हणणं होतं की समोरच्या पॅसेंजरने प्लीज हा पोलाईट वर्ड, नम्रतादर्शक शब्द वापरावा. परंतु पॅसेंजरने नकार दिल्याने त्या लिफ्टमनने त्याला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं व दुसऱ्या दिवशी त्या पॅसेंजरने लिफ्टमनची तक्रार केली व त्यामुळे लिफ्टमनला न्यायालयामार्फत दंड झाला, शिक्षा झाली. Look at the next line. This of course was carrying a comment on manner too far. आता या घडलेल्या प्रसंगाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात. आता खऱ्या अर्थाने ऑन सेइंग प्लीज या एसेच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. लुक ॲट द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स. डिसकर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. A.G. गार्डिनर काय सांगतात? डिसकर्टसी म्हणजे अशिष्टाचार किंवा वाईट वर्तन, असभ्य वर्तन किंवा बॅड मॅनर्स हा काही कायदेशीर गुन्हा नाही. एखाद्याला प्लीज म्हटलं नाही म्हणून किंवा थँक्यू म्हटलं नाही म्हणून किंवा सॉरी म्हटलं नाही म्हणून किंवा एखाद्या व्यक्तीचा जर आपण आदरच केला नाही तर काही तो कायदेशीर गुन्हा ठरत नसतो. आता वरचाच घडलेला प्रसंग पहा. लिफ्टमनच्या म्हणण्याप्रमाणे पॅसेंजरने प्लीज म्हटलं नाही म्हणून काही त्याला न्यायालयामार्फत शिक्षा झाली नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असल्ट अँड बॅटरी. पण या बॅड मॅनर्समध्ये, या डिसकर्टसीमध्ये, या वाईट वर्तनामध्ये, या अशिष्टाचारात जर ॲसल्ट अँड बॅटरी, प्राणघातक हल्ला असेल किंवा व्हायलन्स असेल किंवा हिंसा असेल तर मात्र त्याला माफ केलं जाणार नाही, तो गुन्हा ठरू शकतो. पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत ते पहा. काही प्रसंग असे येतात जीवनामध्ये की आपल्याला हल्ल्याची भूमिका घ्यावी लागते, मग तो गुन्हा आहे का? आता हल्ला करण्यापाठीमागचं कारण आपल्याला समजून घ्यावं लागेल. प्लीज सी नेक्स्ट लाईन. इफ अ बर्गरर ब्रेक्स इन टू माय हाऊस. एखादा चोर माझ्या घरात शिरला अँड आय नॉक हिम डाऊन. मी त्याला खाली पाडलं. द लॉ विल ॲक्यूट मी. तर कायदा मला काय करेल? संरक्षण देईल. इफ I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. आता हे कशामुळं घडलं?
त्या चोराने किंवा त्या हल्लेखोराने, त्या ॲसिलियंटनं कायद्याचं पालन केलं नाही, स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण व्हायलन्स केला, हिंसा केली, तर तो गुन्हा ठरत नाही. But no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. शिष्टाचाराच्या बाबत, अशिष्टाचाराच्या बाबत, वाईट कृत्याबाबत कायद्यात कुठली शिक्षा नाही. Our sympathy with the Lippmann, we must admit that the law is reasonable. आता आपली सहानुभूती जरी लिपमनच्या बाबत असली तरी लॉ इज रिजनेबल. कायदा हा कसा आहे? मर्यादित आहे. इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स एअर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर द स्क्राउल ऑन देअर फेसेस. एजी गार्डिनर असं सांगतात की जर असं असतं डिस्कर्टसी, अशिष्टाचाराच्या बाबतीत किंवा वाईट वर्तनाच्या बाबतीत, वाईट वर्तन केलं आणि तो जर ऑफेन्स असेल, गुन्हा असेल, तर जी लोक बॅड मॅनर्सने वागतात, उठता बसता आपण त्या लोकांना काय दिले असते? ठोसे मारले असते. ठोसे मारण्याची परवानगी असती तर परिस्थिती खूप गंभीर झाली असती. फॉर एक्झाम्पल, इफ वी डिड नॉट लाईक द बिहेवियर ऑफ XYZ पर्सन, एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला वर्तन आवडलं नाही तर उठता बसता आपण त्याच्या कानावर बुक्की मारली असती. किंवा ऑर टोन ऑफ देअर व्हॉइसेस, एखाद्या व्यक्तीचा आवाज जर आपल्याला आवडला नाही म्हणून, किंवा ऑर द स्क्राउल ऑन देअर फेसेस, एखाद्या व्यक्तीचा चेहराच आपल्याला आवडला नाही तर उठता बसता आपण त्याच्या कानावर ठोसे मारू शकलो असतो. आवर फिस्ट वूड नेव्हर बी आयडल, आपल्या मुठी ह्या कधीच निष्क्रिय राहिल्या नसत्या. अँड द गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे, आणि काय झालं असतं? शहरातील गटारी रक्ताने वाहिल्या असत्या. अतिशय विनोदी पद्धतीने या ठिकाणी एजी गार्डिनरने आपलं मत मांडलेलं आहे. लुक ॲट दी नेक्स्ट पॅरेग्राफ. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. एजी गार्डिनर असं सांगतात की मी कितीही बॅड मॅनर्सने वागलो, असभ्य वर्तन केलं, गैरवर्तन केलं, तर माझ्यावरती कोणीच प्रतिहल्ला करू शकणार नाही. कायद्याने मला कोणत्याच प्रकारची शिक्षा होऊ शकणार नाही. मी हॉटी वागलो म्हणजे गरिष्ठपणाने वागलो किंवा बुरिश उद्धटपणाने वागलो तर फक्त लोक मला काय म्हणतील? इल मॅनर्ड फेलो, म्हणजे असभ्य वर्तन करणारी व्यक्ती, असं लेबल किंवा अशी ओळख माझी फक्त निर्माण होईल. या व्यतिरिक्त माझं कोणतंच दुसरं नुकसान होणार नाही किंवा दुसरी कोणतीच शिक्षा होणार नाही. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibility any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. म्हणजे कुठलाच अशा प्रकारचा कायदा मला प्लीज म्हणण्यासाठी दबाव आणू शकत नाही, जबरदस्ती आणू शकत नाही, किंवा मिशांना रंग लावावी की नाही, केसांना रंग लावावी की नाही, अंगठ्या सुईच्या घालाव्या की उलट्या घालाव्या, याबाबत कायद्याचं माझ्यावर कोणतंच बंधन असणार नाही. याबाबत मला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. इट डज नॉट रिकॉग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग ॲज अ केस ऑफ कंपेन्सेशन. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्चुअल डॅमेजेस इन दिस मॅटर. म्हणजे थोडक्यात एजी गार्डिनर यांनी असं सांगितलेलं आहे, शारीरिक हिंसेसाठी कायदा आहे, मात्र मानसिक हिंसेसाठी कायदा नाही. एखादी व्यक्तीची भावना दुखावली असेल तर त्यासाठी कायदा काहीही करू शकत नाही. This does not, look at the next paragraph, this does not mean that the damages are negligible. म्हणजे मग मानसिक नुकसान झालं असेल किंवा भावनिक नुकसान झालं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इट इज प्रोबॅबल दॅट द लिपमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन ही सोशल स्टँडिंग. या प्रसंगात लिपमॅनला मानसिक दुखापत जास्त झाली असेल. आपल्याबरोबर रिस्पेक्टफुली बोललं जात नाही, हा त्याला त्याच्या सोशल स्टेटसचा, सामाजिक दर्जाचा अपमान केल्यासारखं झालं असेल. सोशल स्टँडिंग म्हणजे नोकरीवर कमी महत्त्वाच्या जागेवर काम करणं. माझ्या या अशा कमी महत्त्वाच्या जागेवर काम करण्यामुळे किंवा या सामाजिक स्थितीमुळे किंवा कमीपणामुळे रिस्पेक्टफुली माझ्याबरोबर बोललं जात नाही आणि हा सेल्फ रिस्पेक्टचा अपमान त्याला वाटला असेल.
if he had a kick on the sins for which he could have got a legal redress. लिपमन असं म्हणतो की त्या पॅसेंजरनं जर माझ्या पायावर लाथ घातली असती, मारली असती तर चाललं असतं, त्याच्यावर कायदेशीर रिड्रेस, त्याच्यावर कायदेशीर कारवाई तरी झाली असती. लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हणतात A.G. गार्डिनर, द पेन ऑफ अ किक ऑन द सीन शून पासेस अवे. जर पायाला लागलेला मुकामार असेल तर तो कालांतराने बरा होतो, त्या वेदना कमी होतात. बट द पेन ऑफ अ वूंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर आवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे. पण जर तुमच्या सामाजिक दर्जेला किंवा स्वाभिमानावर जर आघात झाला असेल तर ती जखम किंवा तो घात मनावर कायम राहतो आणि त्यामुळं पूर्ण दिवस हा खराब होतो. आय कॅन इमॅजिन that Lippmann denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. लिपमनची कल्पना आपण करू शकतो. काय प्रसंग त्याच्यावर ओढवला असेल याची कल्पना आपण करू शकतो. त्याने खऱ्या अर्थाने आपल्या परिस्थितीशी होणाऱ्या वेदना या बाहेर फेकून दिलेल्या आहेत. ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर. आणि त्या वेदना घटना घडल्यावर तासभर तरी त्याला जाणवत असतील. व्हिजिटिंग हिज वाईफ इन द इव्हिनिंग ॲज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. संपूर्ण कामाचा दिवस वेदनेमध्ये त्याचा गेला असेल, परंतु जेव्हा तो संध्याकाळी तो आपल्या पत्नीकडे जातो तेव्हा त्याने इक्विलिब्रियम म्हणजे थोडक्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला असेल. फॉर दीज आर फ्यू थिंग्स आर मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. A.G. गार्डिनर सांगतात अशा काही गोष्टी आहेत ज्या वाईट स्वभावामुळं किंवा लोकांच्या बॅड्स मॅनरपेक्षा वेगळ्या घटना घडतात. या ठिकाणी एक सुंदर एक्झाम्पल त्यांनी A.G. गार्डिनरनी दिलेलं आहे की असभ्य वर्तन, बॅड मॅनर्स, डिसकर्टसीची चेन कशा पद्धतीने चालू राहते. या ठिकाणी 4 पात्रांचा उल्लेख केलेला आहे. सर अँथोनी ॲप्सुलेट, देन कॅप्टन ॲप्सुलेट, फॅग सर्वंट अँड लास्ट पेज बॉय. काय घडलेलं आहे या 4 पात्रांच्या बाबतीत बघा. वेन सर अँथोनी ॲप्सुलेट बुलीड कॅप्टन ॲप्सुलेट, द लॅटर वेंट आउट अँड बुलीड हिज मॅन फॅग, व्हेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊन स्टिअर अँड किक द पेज बॉय. अतिशय सुंदर पद्धतीनं मालिका या ठिकाणी A.G. गार्डिनरनी सांगितलेला आहे. बॅड मॅनर्स कसा घडत जातो तर रायव्हल्स या विनोदी कथेतला हा भाग आहे. बॅड मॅनर्स असभ्य वर्तनाची साखळी कशी तयार होते तर सर अँथोनी ॲप्सुलेट हा आपल्या मुलाला म्हणजे कॅप्टन ॲप्सुलेटवर रागवतो. तो राग कॅप्टन ॲप्सुलेट आपल्या नोकराच्या मुलावर म्हणजे फॅग सर्वंटवर काढतो. फॅग सर्वंट हा पुढे जाऊन बाहेर जातो आणि तो पेज बॉयला किक मारतो म्हणजे लात मारतो आणि अशा पद्धतीने बॅड मॅनरची चेन चालू राहते. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. आता लिपमन असा का वागला असेल? लिपमनने ही बॅड मॅनर्सची चेन कशी चालू झाली असेल, बॅड मॅनर्सची चेन ऑफ रिॲक्शन कशी झाली असेल तर ही आपण थोडक्यात रिव्हर्स मोडमध्ये पाहूया. घरातील जी हाऊसमेड आहे, नोकराणी आहे, ती कुकबरोबर म्हणजे जेवण बनवणाऱ्या व्यक्तीबरोबर उद्धट वागली असेल. त्या कुकचा म्हणजे जेवण बनवणाऱ्या व्यक्तीचा त्रास त्या बायकोला झाला असेल. बायकोने आपला राग नवऱ्यावर काढला असेल. मग तो नवरा साहेबाला गुड मॉर्निंग म्हटला नसेल आणि तो साहेब म्हणजे लिफ्टमधला पॅसेंजर आणि मग त्या पॅसेंजरने आपला हा राग कदाचित त्या लिफ्टमनवर काढला असेल आणि अशा पद्धतीने हे बॅड मॅनरची चेन कदाचित चालू राहिली असेल. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल
humors, bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. आणि आपल्या या चुकीच्या वागण्यामुळं आपण सगळं जग प्रदूषित करतो. वाईट वर्तन सर्वसाधारण आयुष्यात विष कशा पद्धतीने पसरलं जातं, संपूर्ण महिना आपला कसा खराब होतो, हे या ठिकाणी A.G. गार्डिनरने सांगितलेलं आहे. दुसरं एक उदाहरण A.G. गार्डिनर देतात. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम an otherwise good nature husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morass temper. एखादी व्यक्ती रोज पत्नीला मारत असेल तर ती महिला रोज मरत असते. But all the same the law cannot become the guardian of our private matters. पण सगळ्याच गोष्टी ह्या सारख्या नसतात. कायदा खाजगी जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये तो संरक्षण देऊ शकत नाही. नो डिकॉलॉग, बायबलमधील 10 तत्व. नो डिकॉलॉग कुड कव्हर द व्हास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस अँड नो कोर्ट could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. म्हणजे थोडक्यात तुमच्या खाजगी जीवनामध्ये तुमच्या शिष्टाचाराबाबत, तुमचे दैनंदिन व्यवहाराबाबत कायदा काहीच करू शकत नाही. धर्मसुद्धा काही करू शकत नाही. त्याच्यावर फक्त आणि फक्त तुमचंच नियंत्रण असतं. सो दिस इज द समरी ऑफ दिस पॅराग्राफ. थँक्यू.